अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगा बुद्रुक येथे प्रवरा नदी पात्रात 6 जण पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाले असल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरापासून जवळच असलेल्या कुंदेवाडी परिसरात देवनदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 23 मे रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। सार्थक काळू जाधव व अमित संजय जाधव अशी पाण्यात बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत। ते सिन्नरच्या आंबेडकर नगर मधील रहिवासी आहेत। अमित व सार्थक हे दोघे मित्रांसह पोहण्यासाठी कुंदेवाडी येथील बंधाऱ्यात गेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले। सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केली, त्यानंतर परिसरातून नागरिकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता। पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दोघांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र तत्पूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। अमित व सार्थक या दोघांनी नुकतीच 10वीची परीक्षा दिलेली होती। ते निकालाच्या प्रतीक्षेमध्ये होते। प्रवीण जाधव, लखन खरताळे, राम जाधव, अमोल जाधव, रोहन भवसार, शरद जाधव, नवनाथ बर्डे आदी तरुणांसह स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी मदत कार्य केले।